नमस्कार. गोवा दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सगळ्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करते. दर्शक हो, शिक्षण ही मनुष्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट. शिक्षणामुळे आपल्याला संस्कार प्राप्त होतात. शिक्षणामुळे आयुष्याला आयुष्य जगण्याची एक नवी दिशा मिळत असते. शिक्षणामुळेच आपण आपलं करिअर, आपलं भवितव्य घडवतो आणि शिक्षणामुळेच आपण माणसं जोडतो, जग जोडतो. इतकं अनन्यसाधारण महत्त्व शिक्षणाचं आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये घेऊन आलो आहोत एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, फोंडा म्हणजेच अंत्रुज महालातील प्रियोळ या गावातील डॉक्टर अशोक प्रियोळकर. डॉक्टर अशोक प्रियोळकर हे एक शिक्षणतज्ज्ञ आहेत, समाजसेवक आहेत. त्यांनी सोशिओलॉजी या विषयामध्येच MA केलेला आहे, MBA केलेला आहे आणि सोशिओलॉजी हा विषय घेऊनच त्यांनी PhD ही अत्युच्च शिक्षणाची पदवीही संपादित केलेली आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेले अनेक अडथळे पार करत शिक्षणाची जिद्द, ओढ आणि एक उर्मी सतत आपल्यासोबत बाळगत या व्यक्तीने इतरांचंही आयुष्य फुलवलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. तर चला मग भेटूया आणि वार्तालाप साधूया फोंडा प्रियोळ येथील डॉक्टर अशोक प्रियोळकर यांच्याशी. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपलं गोवा दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये अत्यंत आनंदाने मी स्वागत करते. या शिक्षण क्षेत्राशीच निगडीत असलेला माझा पहिलाच प्रश्न मी तुम्हाला आज विचारेन की तुमची पार्श्वभूमी म्हणजे तुमचं लहानपण कसं गेलं किंवा तुमची शिक्षणाची सगळी सुरुवात कशी झाली? माझा जन्म प्रियोळ गावात झाला आहे आणि लहानपणी म्हणजे गरिबीतून वर आला आहे आणि शिक्षण घेण्यासाठी भरपूर धडपड केली आणि ते धडपडीने आजपर्यंत मी माझं मग शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे सकाळच्या सत्रात मी काम केलं आणि संध्याकाळच्या सत्रात असं काम करून मी सगळं माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि हे करत असताना म्हणजे मनामध्ये आता जास्त शिक्षण घेण्याचं म्हणजे मनाने ठरलं आणि त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले आणि त्या अनुषंगाने मी BA इन फिलॉसॉफी, त्याच्यानंतर MA इन सोशिओलॉजी आणि त्याच्यानंतर मी MA सोशिओलॉजी करून सोशिओलॉजीमध्ये PhD पूर्ण केली आणि तसंच MBA पण पूर्ण केलं. आणि असं करून खडतर प्रयत्नातून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि लहानपणी म्हणजे घरची परिस्थिती फारच बिकट होती आणि त्या म्हणजे लहानपणी असतानाच माझे वडील वारले, पण मी असं कधी डगमगलो नाही आणि प्रयत्नात निश्चित यश आहे हे मी जाणवलं आणि त्या अनुषंगाने मी प्रयत्न केला आणि माझं शिक्षण पूर्ण करून आजपर्यंत मी इथे पोचलो. नक्कीच. पण आता हे शिक्षणाच्या तुम्ही एवढ्या पदव्या इतक्या संपादित केल्या, त्यावेळेची शिक्षणाची परिस्थिती, त्यावेळेसची तुमची घरातली परिस्थिती ही निराळी होती आणि आता मुलं जे शिक्षण घेत आहेत त्यांच्या घरातली किंवा एकंदरच सामाजिक परिस्थिती निराळी आहे. तर तेव्हा शिक्षण घेताना आणि आता शिक्षण घेताना तुम्हाला काही तफावत जाणवते का? हो, नक्कीच जाणवते. कारण तो काळ 80-90चा होता आणि तो फारच वेगळा होता आणि त्यावेळी अशा सुविधा नव्हत्या जसं बालरथ, मिड डे मील किंवा कोणी आता समाजसेवक शाळेमध्ये जाऊन सगळी सेवा पुरवत होतं, तशी सेवा पूर्वी नव्हती. म्हणजे तो काळ अगदी वेगळा, म्हणजे स्वतःहून धडपडायचं, स्वतःहून काम करायचं. आणि आता जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्व सुविधा म्हणजे मिळतात, जसं मिड डे, बालरथ किंवा माध्यान्ह आहार किंवा कुठलीही गोष्ट त्यांना हवी तर ती अभावी सगळे कोणी त्यांना कोणी समाजसेवक किंवा हितचिंतक पुढे येतात आणि आजच्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देतात आणि त्याचा फायदा आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि पुरेपूर म्हणजे पूर्ण शिक्षण करून देशाची सेवा करावी. निश्चितच हा झाला सगळा सामाजिक किंवा शैक्षणिक संस्थांकडून मिळणारा ज्या सोयी सुविधांचा लाभ आहे. पण ज्या पार्श्वभूमीतून तुम्ही आलात, तुम्हीही खूप खडतर प्रयत्न केले किंवा अत्यंत बिकट परिस्थिती होती, वडिलांचं खूप लहान वयात तुमच्या निधन झालं. मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्हाला काय काय यातना सोसाव्या लागला किंवा काय हाल अपेष्टा तुम्ही काढल्यात? म्हणजे आता मी शिक्षण घेताना शालेय शिक्षण किंवा उच्च माध्यमिक सुद्धा घेताना म्हणजे आम्हाला एक फी भरण्यासुद्धा पैसे नव्हते. म्हणजे जेमतेम कसं बसं कोणाकडे काम करून मी फीची जमा केली
आणि त्याच्यानंतर इवन कपडेसुद्धा आता नवे घ्यायचे असले तरी पैशाची कमतरता होती, पण ते सुद्धा मित्राकडून किंवा शेजाऱ्याकडून असे कपडे घेऊन आम्ही घातले आणि त्याने दिलं. त्यांचं मन मोठं होतं. मी त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही, ज्याने ज्याने मला मदत केली त्यावेळी कठीण प्रसंगी. आणि असंच प्रवास घडत आला. कालांतराने पुढे पुढे सुट्टीच्या दिवसांनी कुठे कामाला जायचं आणि काम करून त्या फीची मी सगळी तयारी करायचो. आणि असं करून पुढे माझ्या शिक्षकांनी थोडीफार मला मदत केली फी भरण्यासाठी, किंवा काही मला साहित्य लागतं ते साहित्य घेण्यासाठी सुद्धा त्यांनी मला भरघोस मदत केली. आणि त्या तसे प्रसंग म्हणजे प्रत्येक गोष्ट मी अशी कमावून मी घेतली. आणि त्याच्यानंतर मी शिक्षण पूर्ण केलं, कारण शिक्षणाचं महत्त्व मला तेव्हाच कळालं होतं. कारण चांगलं शिक्षण घेतलं की चांगलं जीवन जगायला मिळणार हे मला तेव्हाच कळालं होतं. म्हणून मी प्रयत्न करण्याचे कधीच सोडले नाही. आणि प्रयत्न करीत, धडपड करीत, स्वतःची तयारी स्वतः करीत आणि कुठे मिळेल तिथे काम करून मी पैशाची जमा केली आणि माझं शिक्षण असं खडतर प्रवासातून प्रयत्न केल्याने पूर्ण केलं. खरंच खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. आताच्या मुलांना घरी इतक्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, पाहिजे तर तुम्ही ट्युशन लावू शकता. घरी आई वडील असतात तेव्हा ते अगदी 4 चाकी वाहनातून, दुचाकी वाहनातून त्यांना सोडवतात, आणतात. सगळ्या काही सोयी सुविधा आहेत, पण त्यांची शिक्षणाप्रती ओढ वाढायला हवी किंवा इच्छा वाढायला हवी. पण ज्या पार्श्वभूमीतून तुम्ही आला आहात, की जसा आता तुम्ही इथे उल्लेख केला की स्वतःच्या शिक्षणासाठी तुम्ही स्वतः खर्च केलेला आहे, स्वतः कष्ट केलेले आहेत. आधी तुम्ही काहीतरी उद्योगधंदा किंवा व्यवसाय किंवा नोकरी केली आणि त्यातनं मिळणाऱ्या चरितार्थ तुमचं शिक्षण पूर्ण केलं. आणि मला तर असं वाटतं की आताची पिढी जी आहे ती विचारही करू शकणार नाही की दुसऱ्यांचे कपडे घालून वेळ काढणं किंवा परिस्थिती निभावून नेणं. अशा सगळ्या खडतर याच्यातून तुम्ही सगळा तुमचा प्रवास आहे. तर हा निश्चितच आताच्या सगळ्या मुलांपुढे आदर्श आहे आणि यातून नक्कीच काहीतरी शिकावं मुलांनी. आता हे सगळं करत असताना तुम्ही जे शिक्षण घेतलं, तुमची खूप मनातून इच्छा होती की मला एक शिक्षक व्हायचंय, पण काही गोष्टींच्या, तांत्रिक गोष्टींच्या अभावी तुम्ही शिक्षक होऊ शकला नाही. मग ते स्वप्न पूर्ण राहिलं. त्यानंतर मग तुमची ती जी काही उर्मी होती, ती खंत होती, ती तुम्ही कशी पूर्ण केलीत? म्हणजे मनात एकदम माझ्या शिक्षकाकडून बघून मला शिक्षक व्हायचं एकदम मनात रुचलं होतं. कारण त्यांनी मला शिकण्यासाठी मदत केली होती आणि ते जे पद्धतीने शिकवत होते ते मला खूपच आवडत होते. आणि ते बघूनच मला एक माझ्यामध्ये मनात उर्मी आली की मी पण शिक्षक बनू. पण शिक्षक बनायला तेव्हा ते पैशाची कमतरता फारच होती आणि फारच गरज भासत होती. आणि मदत मी मागितली सगळ्यांकडे, पण काय होते तेव्हा प्रत्येकाकडे कारण होतं. म्हणजे अगोदर सांगितलं असतं तर बरं झालं असतं, अशी कारणे होती. आणि त्यावेळेस BEd हा 1 वर्षाचा कार्यक्रम होता, म्हणजे ती पद्धत वेगळी होती. आणि आता BEd 2 वर्षाचा झाला. म्हणजे पण माझ्या फी मला त्यावेळी मिळाली नाही भरण्यासाठी आणि माझा तो प्रवास उरला. पण मी जिद्द सोडली नाही. कशा पद्धतीने मी मग मास्टर डिग्री कंप्लीट केली. मास्टर डिग्री करून मी मग PhD कडे गेलो आणि त्याचबरोबर मी MBA पण केलं. आणि जिथे जिथे मला आता शिक्षण किंवा अध्ययन करायला वेळ मिळाला किंवा मला बोलावलं, म्हणजे त्या शिक्षणाचा उपयोग मी ते शिक्षक जरी म्हणजे BEd केलं नाही तरी सुद्धा मला तिथे मार्गदर्शक म्हणून बोलावलं. आणि त्या माध्यमातून मी जास्तीत जास्त 10वीच्या 12वीच्या मुलांना मार्गदर्शन करायला लागलो. आणि माझी जी इच्छा होती जी शिक्षक व्हायची ती पूर्ण झाली. आणि असंच प्रवास घडता घडता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करता शिक्षकांना पण मार्गदर्शन करायला मिळालं आणि त्याचबरोबर पालकांना पण मार्गदर्शन करायला मिळालं. आणि असं करून 10वीच्या 12वीच्या आणि नंतर कॉलेजमध्ये मी व्यवस्थितपणे त्यांना मार्गदर्शन करायला जात होता आणि आतापर्यंत ते चालू आहे. आणि असं करून वेगवेगळ्या माध्यमातून मी वेगवेगळ्या विषयावर त्यांना अध्ययन करतो आणि मग मार्गदर्शन करतो. अच्छा, म्हणजे जी सुप्त इच्छा मनात होती की शिक्षक आपल्याला बनायचंय, मुलांना घडवायचंय, ती या माध्यमातून पूर्ण झाली. मग त्यानंतर आपण ओम साई या नावाने आपल्या शिकवणी वर्ग सुरू केला, त्या संदर्भात सांगा. म्हणजे आता विधानसभेत एक कायदा पारित झाला आणि तो 2010 मध्ये झाला, म्हणजे गोवा कोचिंग सेंटर असा. सो गोवा कोचिंगचा जेव्हा कायदा पारित झाला तेव्हा कोणी जर आता कोचिंग व्यवस्था म्हणजे सुरू करणार तर त्यासाठी ती नोंदणी करायला पडते. म्हणजे त्या कायद्यानुसार मी 2002 साली ते नोंदणी केली. आणि सकाळच्या सत्रात मी मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्र म्हणजे शाळांमध्ये उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयामध्ये जात होता. आणि संध्याकाळच्या सत्रात मग मी शिकवणी वर्ग सुरू केले. आणि म्हणजे माझी जी इच्छा तळमळ होती जे शिक्षक बनण्याची, शिक्षक हे नाव माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली होती. आणि त्यासाठी मी कशा पद्धतीने मला मुलांना शिकवण्यासाठी माझी जी उर्मी होती ती मी तंतोतंत ती चालू ठेवली. आणि
ओम साईराम हे कोचिंग क्लासेस नाव दिलं. त्यातलं एक खास कारण होतं, कारण मी जेव्हा शिकवणी घेत होतं असं तेव्हा रजिस्टर वगैरे केलं नव्हतं. त्यावेळीस मला एक वेलिंग येथे मला तिथे एक संधी मिळाली आणि तिथे देवळाचं एक उद्घाटन होतं. तिथे देणगी कुपन होते, ते मी मुद्दामून काढलं आणि त्या देणगी कुपनामध्ये मला एक सोन्याचं नाणं, 6 ग्राम सोन्याचं नाणं मी जिंकलं. आणि तेव्हापासून माझा जीवनाचा कायापालट झाला आणि म्हणून मी ते नावच मी त्या ओम साईराम नाव हे या कोचिंग क्लासला दिलं आणि तेव्हापासून माझी जी भरभराट झाली ती प्रगती होत चालली आणि आजपर्यंत ती सगळ्या क्षेत्र म्हणजे प्रत्येक गावागावात म्हणजे माझे विद्यार्थी चमकत आहे आणि सगळ्या क्षेत्रात ते चमकत आहे आणि हे नाव माझं जे ओम साईराम नाव आहे ते सार्थक ठरलं आणि त्यामुळे मी असा इथपर्यंत पोहोचलो आणि कित्येक विद्यार्थ्यांना मी घडवलं. पण या शिकवणी वर्गात हे संध्याकाळी चालायचे, मग सकाळच्या वेळामध्ये तुम्ही अजूनही म्हणजे गेली अनेक वर्ष 15पेक्षा अनेक वर्ष झाली तुम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाता, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाता आणि मुलांना विशेषतः 10वीच्या मुलांना की जे बोर्डाची परीक्षा देतात त्यांना मार्गदर्शन करता. तर तो अनुभव कसा राहतो तुमचा, म्हणजे काय काय तुम्हाला अनुभवायला मिळतं, कारण ती मुलं पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा देत असतात आणि विनामूल्य मार्गदर्शन तुमच्याकडनं त्यांना मिळतं, तर त्याविषयी सांगा. ॲक्च्युली सगळ्या शाळांमध्ये शिक्षक हे असतात आणि शिक्षक हे माझे रोल मॉडेल आहे. तरीसुद्धा कुठेतरी म्हणजे सगळी हाताची बोटं सारखी असत नाही, कुठेतरी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. कारण शिक्षक हो कसं असतो, नेहमी तोच चेहरा तेच सांगणं असं असतं. म्हणजे विद्यार्थ्यांना पण काहीतरी बदल हवा आहे. म्हणून मी मुद्दामून प्रत्येक शाळामध्ये म्हणजे न बोलवता सुद्धा मी जात होतं, कारण माझी एक सामाजिक बांधिलकी आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रात प्रत्येकाने पुढं यावं आणि आपल्याकडून जे काही होतं ते विद्यार्थ्यांसाठी करावं. त्या अनुषंगाने मी मुद्दामून प्रत्येक शाळेला भेट देतो, तिथली परिस्थिती बघतो आणि खास करून 10वीच्या मुलांना का, कारण 10वी ही पहिली पायरी असते जीवनात यशस्वी होण्यासाठी. जर आपला पहिला खांबा सारखा रुतला तर नेहमीच आपली जी जडणघडण आहे ती चांगली असते. म्हणून मी प्रत्येक म्हणजे सगळ्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, ते सुद्धा विनामूल्य, कारण माझी सामाजिक बांधिलकी आहे. कारण ते पण माझे लहान भाऊ बहीण आहे आणि आपण आपल्या भाऊ बहिणीसाठी काहीतरी करावं. त्या अनुषंगाने प्रत्येक विषयात जिथे जिथे मुलांना कमतरता लागते किंवा नवीन नवीन पद्धती आहे त्या प्रमाणे मी त्यांना मार्गदर्शन करतो प्रत्येक विषयात. जसं आता जी मुलं नियमितपणे सराव करतात त्यांना चांगले गुण म्हणतात, पण काही मुलांना सराव करण्यात अडथळा येतो किंवा अडथळा येतो. तो अडथळा मी दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जसं जे प्रत्येक उत्तर आहे ते सविस्तर आता कसं करायचं, म्हणजे अगोदर एक आपण पॉईंट घेतला, तो पॉईंट घेतल्यानंतर 0 पडणार नाही, 0 पडणार नाही, म्हणजे तशी पद्धत मी त्यांना शिकवतो आणि 1 मार्काची तरी मी त्यांना तयारी करून देतो आणि एक करून 10 गुणापर्यंत पडतं. जिथे त्यांना 0 पडत होता म्हणजे 0 तिथे त्यांना 10 मार्क मिळतात. म्हणजे हा बदल मी घडवून आणण्याचा प्रयत्न सर्व शाळांमध्ये करतो, तसं उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये, आणि त्यांना ती तयारी करून देतो आणि वेळापत्रक करून देतो. त्यानुसार ते विद्यार्थी व्यवस्थित प्रयत्न करतात आणि भरघोस यश मिळवतात आणि 100% निर्णय आणतात. मग यासाठी तुम्ही जसं वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विनामूल्य मार्गदर्शन करता, तसंच अनेक शाळांमधल्या अनेक विद्यार्थ्यांना, स्पेशली अनाथ मुलं किंवा ऑर्फनेजमधली जी मुलं आहेत, सिंगल पेरेंट जे आहेत त्यांची मुलं आहेत, तर त्यांना तुम्ही स्टेशनरी पुरवलेली आहे, शैक्षणिक साहित्य पुरवलेलं आहे. 10वीच्या अनेक मुलांना तुम्ही प्रिपॅरेटरी सिरीज पुरवल्या आणि एवढंच करून तुम्ही थांबला नाही, तर तुम्ही वयस्क लोकांनाही तुमच्या परीने जे काही शक्य आहे ती मदत करत असतात. त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. म्हणजे आता शिक्षण म्हणजे अनेक गोष्टी लागतात आणि त्यासाठी ज्या सुविधा, ज्या त्यांना पुस्तके किंवा आणखी काही इतर साहित्य लागतं ती माझी जबाबदारी की मी स्वतःच्या खिशातून मी त्यांना देतो आणि ती एक माझी सेवा आहे, शैक्षणिक सेवा आहे. आणि जी सेवा मला मिळाली म्हणजे आज जे विद्यार्थी आपल्या शिकत आहे ते उद्याचे नेते होणार. म्हणजे त्यांना आता परिपक्व करायचं असेल तर आम्ही सर्व सुविधा पोचवायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी त्यांना त्या विद्यालयाला, उच्च माध्यमिक विद्यालयाला भेटी देतो आणि ते सगळं मी त्यांना साहित्य पुरवतो. वेळेवर गरजा पूर्ण झाल्या तर ते वेळेवर अभ्यास करू शकतात आणि त्यासाठी तेव्हाच त्यांना ते चांगले गुण मिळणार आणि त्यांचा नावलौकिक, तसंच विद्यालयाचा नावलौकिक संबंध जगभर पसरणार. म्हणजे आपण ज्या रिकाम्या जागा आहेत ते आपण भरायला पाहिजे. म्हणून मी मुद्दामून माझी समाजसेवा आणि तसं शैक्षणिक सेवा ही म्हणून मी त्यांच्या त्या गरजा पुरवतो. त्याचबरोबर मी त्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिपसुद्धा देतो. त्या कारणाने त्यांना एक स्थान मिळतं आणि ती
स्कॉलरशिप मिळाल्यामुळे बाकीचं शिक्षण पूर्ण करायला त्यांना मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता वयस्कर माणसाची सेवा, म्हणजे आजकाल जग बदलत चाललं आहे, परिस्थिती बदलत चालली आहे आणि त्याचप्रमाणे विचार पण बदलत चालले. म्हणजे आजचे विद्यार्थी जरा आपल्या जे पालक आहे, आजी आजोबा आहे, त्यांच्यापासून जरा दूर राहतात. कारण आता संगणक युग आहे, मोबाईलचं युग आहे, म्हणजे जास्त वेळ मुलं तिथे हे करतात, घालवतात. म्हणून ह्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवला गेला आहे. म्हणजे थोडा तरी वेळ त्यांच्यासाठी द्यायला पाहिजे, कारण त्यांना पैशाची गरज नाही, पण गोड शब्दाची गरज आहे, आधाराची गरज आहे. म्हणजे प्रत्येक मुलांनी जर ही सामाजिक बांधिलकी समजली तर ते सुद्धा म्हणजे उद्या त्यांच्यावर पण वेळ येणार आणि त्यांना पण आपली जबाबदारी कळणार. म्हणून हा जो स्तुत्य उपक्रम आहे, जो आजी आजोबाची सेवा, पालकांची सेवा ते करायची, म्हणजे तो उपक्रम शाळामध्ये, कारण तो पण तर शिक्षणाचा एक भाग आहे. कारण खरं शिक्षण हेच आहे, जेव्हा आपण काही शिकतो त्यांना मान सन्मान द्यायला कळायला पाहिजे, गोड बोलायला पाहिजे, आणि तेव्हा ते खरं शिक्षण, आणि तेव्हा ते जीवनामध्ये जे काही त्यांना पाहिजे ते मिळवू शकतात. निश्चितच. आता हे जे साहित्य तुम्ही पुरवता वैयक्तिक स्तरावर असतं की आता स्कॉलरशिप वगैरे ही मोठी रक्कम असते, म्हणजे तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना, म्हणजे एका विद्यार्थ्याला 80,000 रुपये, एका विद्यार्थ्याला 40,000 रुपये अशा स्वरूपात तुम्ही मदत करत असता, आणि हे 1 आणि 2 नाही, असे अनेक वर्ष अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही आर्थिक सहाय्य प्राप्त करून दिलेलं आहे. मग स्कॉलरशिप हा भाग तुमच्याकडून असतो की शैक्षणिक साहित्य, म्हणजे कसं असतं? म्हणजे मी आता इतकं वर्ष शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम केलं, ते बघून मला द गोवा हिंदू असोसिएशन, गोमंतक सेवा संघ ह्या संस्थांनी मला आजीवन सदस्यता दिली. आणि त्या अनुषंगाने मी मग माझं कार्य सुरुवात केली. म्हणजे गरीब मुलं असतातच, पण त्याच्याबरोबर त्यांना एक गरज होती, म्हणजे शिक्षण पुढचं पूर्ण करण्यासाठी, म्हणजे त्यांना कमतरता येत होती. आणि हीच द गोवा हिंदू असोसिएशन, गोमंतक सेवा संघ गेली अनेक वर्ष कितीतरी गोव्याच्या मुलांना आर्थिक मदत करते. सो मी त्याचा एक सहभाग झाला आणि मेंबर झाला, म्हणजे माझी जबाबदारी वाढली. आणि त्या अनुषंगाने जे कोणी विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे, त्यांना गरज आहे, आर्थिक मदत करत आहे, तेव्हा मी त्यांच्याकडे जातो, त्यांची विचारपूस करतो, आर्थिक परिस्थिती पण बघतो, आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना असं आता योजनाच्या मदत करून देतो, आणि ती स्कॉलरशिप जी त्यांना पाहिजे ती मिळवून देतो. आणि असं करून कित्येक मुलांचं भविष्य आम्ही घडवलं. आणि तसंच स्नेहमंदिर जे पण आहे ते आमचे द गोवा हिंदू असोसिएशन यांची सिस्टर संस्था आहे, ती पण, म्हणजे त्याच्या माध्यमातून सुद्धा जी मुलं मेडिकलमध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये चांगले शिकतात किंवा पुढे आणखी पुढचं शिक्षण पूर्ण करतात, त्यांना मदत करण्यासाठी ते पण मदत करतात. म्हणजे अशा संस्थाचा मी एक सेवक आहे, आणि ती सेवा सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा मी निस्वार्थीपणे काम करतो. आणि मला सेवा करायला खूप आवडते. आणि तीही मुलं उद्याची कोणीतरी आता मोठी नागरिक होणार, देशाची सेवा करणार. आणि त्यासाठी ह्या जे ऑर्गनायझेशन आहे त्यांना पण खूप खूप धन्यवाद. त्यांच्यामुळे ते सगळे मी करू शकतो. निश्चित. आता या संघटनांचा तुम्हाला सहभाग आहे किंवा सहकार्य आहे, त्यांच्याकडून जे काही आर्थिक मदत मिळते ती तुम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताय. आणि साहजिकच तुम्ही ज्या सगळ्या त्यांच्या बाकी लीगल बाबी ज्या पूर्ण करणं आहे, म्हणजे जसं की त्यांचं आर्थिक उत्पन्नाचं क्षेत्र त्या ह्याच्यात पडतंय का, मग तसं त्यांना तो लाभ होतोय का, या सगळ्या बाबी बघणं, शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करणं, शिकवणी वर्ग घेणं, इतरही तुमचे अनेक काही सामाजिक सांस्कृतिक उपक्रम आहेत. मग या सगळ्याची तुम्ही सांगड कशी बसवता? म्हणजे एकदा कुठल्याही कामात गुंतलं की आपोआप सगळी कामं होतात. मेन म्हणजे आपल्याला त्याची आवड हवी. आणि जेव्हा कुठल्याही गोष्टीची आवड असते ते काम अति सुंदर होतं. म्हणजे प्रत्येक तन मन धन हे अर्पून आपण ते काम करायला हवं. आणि ती सेवा म्हणजे देवाची सेवा. आणि जी आपण सेवा करतो त्या फळाची आपण कधी अपेक्षा करू नये. काम निरंतर, म्हणजे आपण जसं श्वास घेतो, प्रत्येक वेळाला श्वास घेतो, ते कोण आपल्याला मदत करतो? निसर्ग. म्हणजे निसर्गाचा नियम जसा आहे ते आपण पाळले पाहिजे. आणि आपलं काम निरंतर करत राहावं. आणि जे काम करतो ते श्रद्धेने करावं. आणि जे काम श्रद्धेने पूर्ण करतो तेव्हा त्याचा प्रसाद पण चांगलाच मिळतो. आणि मला ह्याचा प्रसाद म्हणजे प्रत्येक वेळी मिळाला आहे. आणि त्याप्रमाणे मला थकवा येत नाही, तहान भूक लागत नाही, कारण मी माझं निर्मळ मनाने ते काम करतो. आणि ते काम मी देवाला अर्पण करतो, देवाच्या चरणी अर्पण करतो. आणि म्हणून मला इतके आशीर्वाद लाभले. आणि
पुढचं काम करण्याची स्फूर्ती मिळते. निश्चितच. तुम्ही म्हटलात खरं की याच्यातून फळाची अपेक्षा नसते, पण समाज, लोक, आर्थिक शैक्षणिक संस्था, विद्यार्थी हे सगळेजण तुमचं हे कार्य बघतायत आणि वाखाणतायत हे तुमचं सगळं कार्य. आणि म्हणूनच आमच्या समस्त दर्शकांना मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की हल्लीच फोंड्यामध्ये एक आदर्श समाजसेवक म्हणून आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून आणि केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सुद्धा आदर्श शिक्षक, आदर्श समाजसेवक म्हणून अनेक पुरस्कारांनी आणि 50हून अधिक शैक्षणिक संस्थांनी सरांना सन्मानित केलेला आहे, नावाजलेला आहे. तर हा एक निश्चितच समाजाकडून फेडलं गेलेलं एक ऋण म्हणू शकतो आपण, किंवा त्यांची ही तुमच्याविषयी असलेली कृतज्ञता आहे की अनेक इतक्या चांगल्या सन्मानांनी तुम्हाला पुरस्कृत केलं गेलं आहे. तर याही पुढे जाऊन आता तुम्ही एका आदिवासी शाळेमध्ये सावंतवाडी सारख्या ठिकाणी आदिवासी शाळेचं एक तुम्ही दत्तकत्वच घेतलेलं आहे. तर त्याविषयी आम्हाला सांगा. म्हणजे मी जेव्हा मला वाचण्याची खूप आवड आहे आणि वाचाल तर वाचाल अशीच माझा योग आला आणि मी पेपर वाचता वाचता एक बातमीवरती नजर गेली आणि तिथे एक वयस्क माणूस होता आणि तो घनदाट जंगलात राहत होता. वय 80च्या वरती होता. 65 वर्ष तो जंगलात राहिला आणि त्याची आता झोपडी एकदम मोडकळायला आली आणि ती मोडकळीच आलेली झोपडी बांधून देण्यासाठी किंवा आणखी काही मदत हवी म्हणून तिथे मी बातमी वाचली. मग मी गोव्याहून स्वतः एकटाच मी तिथे गेला कुडाळ गावात आणि तिथलं माणसं जी सावंतवाडीची बाकीची अनेक माणसं होती त्यांच्यासोबत आम्ही 2 किलोमीटर वरती चालत गेला डोंगर भागात आणि तिथे जाऊन त्या माणसाला वयोवृद्ध माणूस जो होता 80 वर्षाचा त्याला आंघोळ घातली, कपडे दिले, वस्त्र किंवा आणि बाकीचं औषध पण आणि थोडी आर्थिक मदत. याचप्रमाणे त्याची जी झोपडी मोडकळीस आली होती ती आम्ही सगळ्यांनी मिळून बांधून दिली. वरती पत्रे बसवले, तसंच त्याच्यावर सोलर पॅनल पण बसवलं आणि वर्षासाठी जे काही कडधान्य आणखी काही गरजा होत्या त्या सगळ्या वस्तू आम्ही त्यांना दान केल्या. आणि मला अभिमान वाटतो कारण मी गोव्याहून एक माणूस म्हणजे आमचं गोव्याचं नाव पण तिथे खोललं गेलं कारण कोणीतरी तिथे गेला म्हणून मी फक्त आता त्या माणसाला मदत करायला असं गेलं नाही, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणजे प्रत्येक माणसानं अशी देशाची सेवा करायला पुढे यावं आणि काहीतरी त्याने करून दाखवावं. त्यामुळे गावाचा नावलौकिक होतो, आपल्या राज्याचा नावलौकिक होतो. सो मला खूप आनंद आला त्याला मदत करून आणि त्या अनुषंगाने मला ह्या जी आदिवासी शाळा आहे तिथे माझी ओळख झाली आणि तिथे जी मुलं होती म्हणजे ती एकदम आदिवासी होती आणि बाजारात येण्यासाठी त्यांना 3-4 तासांचा प्रवास करायला पडत होतो आणि त्याप्रमाणे शिक्षण हे एकदम आमचा देशाचा कणा आहे म्हणजे सगळ्यांनी शिक्षित झाले तरच आपला देश प्रगती करणार. या अनुषंगाने मी ती शाळा दत्तक घेतली. जवळपास 35 मुलं आदिवासी मुलं होती ती आणि त्याच्याप्रमाणे मी त्यांना त्या कडधान्य, कपडे, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, काही पुस्तके बाकीची, नोटबुक, वह्या अशा सगळं साहित्य मी त्यांना दान केलं आणि आता पण काही गरज लागली तरीसुद्धा मी त्यांना ते पुरवतो. म्हणजे मला फोन आला की मी तिथे जातो आणि विचारपूस करतो आणि त्यांना सगळं सोयी पुरवतो. तसंच ह्या योगायोगाने म्हणजे आता प्रत्येक शहरात किंवा प्रत्येक गावात म्हणजे माझा जास्त कल गावाकडे आहे, ग्रामीण भागात आहे आणि असे अनेक भागात माझं काम देशभर चालू आहे. निश्चितच खरं आहे की शहरामध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध असतात. खरी गरज असते ती अशा खेड्यातल्या किंवा जिथे ह्या सुविधा पोहोचू शकलेल्या नाहीयेत त्या लोकांपर्यंत, त्या मुलांपर्यंत पोहोचण्याची. पण ही जी तुमच्यामध्ये ऊर्जा आहे की सतत ऍक्टिव्ह राहायला पाहिजे किंवा सतत आपण देत राहावं, तर देण्याच्या स्थितीत अर्थातच वरती आहे बसलेला तो आपल्याला ठेवत असतो, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्याच मनात असं येत नाही म्हणजे मी, माझं घर, माझा संसार, शिक्षण इथपर्यंत सगळे सीमित असतात. सतत इतरांचा विचार करूया किंवा मुलांचं भलं करूया, त्यांना सोयी सुविधा पुरूया, ही सगळी विचारांची ऊर्जा मी कुठून येते? म्हणजे नक्कीच देवाचा आशीर्वाद आहे कारण आमच्या पूर्वजाची पुण्याई असणार आणि त्या पुण्याच्यानेच मी इतकं दान करू शकतो किंवा पैसे सगळ्याकडे असतात पण दानत कोणाकडे असत नाही. ती दानत आशीर्वादाने मिळते आणि ज्याप्रमाणे चंदन स्वतःला झिजवते आणि सगळ्यांना सुगंधित करते तसं तर वायू आपली सेवा करतो, पाणी आपली सेवा करतो, वारा आपली सेवा करतो. म्हणजे प्रत्येक निसर्गाची तत्व आहे ती काहीतरी आपल्याला न ठेवता दुसऱ्याला काहीतरी देते म्हणजे दुसऱ्याला सुखी करते आणि त्याचप्रमाणे म्हणजे निसर्गाकडून मी हे शिकलो. आणि
जे काही थोडं का असेना पण आपला जो सिंहाचा वाटा आहे तो थोडा तरी समाजासाठी द्यावा असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने मी नेहमी जे काही मी कमवतो त्याचा 90% भाग मी समाजसेवेसाठी वापरतो आणि दान करतो. आणि ते दान केल्यानंतर मला असं म्हणजे अनेकांचे आशीर्वाद मिळाले. म्हणजे असं म्हणतात ना की हिंदीमध्ये एक म्हण आहे, दवा काम नाही आती तो दुआ काम आती. म्हणजे त्याप्रमाणे मला खूप जणांनी अनेक आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादाच्या बळावरच आजपर्यंत मी इतक्यांची सेवा करू शकलो. आणि प्रत्येकाच्या जीवनात एक आनंद आणायचा मी सतत प्रयत्न करतो आणि करीत राहतो. आणि त्याप्रमाणे मी असं इथपर्यंत पोचलो आणि सेवा करायला पुढे आला. नक्कीच. तुम्ही आता जे इतके विद्यार्थी घडवलेत, कितीतरी शाळांमध्ये तुम्ही जाता, तर ते घडलेले विद्यार्थी नंतर तुम्हाला येऊन भेटतात, तुमच्या संपर्कात राहतात. अनेक मुलं प्रथित यश उद्योगपती झालेले आहेत किंवा उच्च पदांवर काम करत आहेत. तुमचे काही विद्यार्थी तर परदेशांमध्येही अतिशय उत्कृष्टरित्या स्थायिक झालेले आहेत. तर या सगळ्या मुलांना घडवल्यानंतर त्यांच्याकडून जी काही एक तुम्हाला कौतुकाची थाप म्हणा किंवा जी काही कृतज्ञता तुम्हाला मिळते आणि तुमचं बाकीच्या सगळ्या क्षेत्रांमधला वावर, तर यात एखादी आठवणीत राहिलेली एखादी छानशी आठवण अशी? म्हणजे अनेक विद्यार्थी सर्व क्षेत्रात म्हणजे आता चमकत आहे, ताऱ्याप्रमाणे चमकत. मला अभिमान आहे. तर गोव्यातच नव्हे, देशातच नव्हे, तर बाहेर सुद्धा आहे. अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इथे पण माझे विद्यार्थी आहे. आणि त्यातला एक विद्यार्थी आदित्य जलमी, जो केरी गाव आमच्या शेजारी गाव आहे त्याचे, त्याला 15 लाखाची एक स्कॉलरशिप मिळाली. ती नॅशनल गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्यांना ती मिळाली. आणि तो माझाच विद्यार्थी होता आणि माझ्याकडे 10वीपर्यंत शिकलो, 12वीपर्यंत मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर तो मल्टी फॅकल्टी दारबंदोडा कॉलेजमध्ये BBA केलं. आणि त्याच्यानंतर त्याला जी 15 लाखाची जी स्कॉलरशिप मिळाली त्याच्यावरती त्याने तो आयर्लंड कंट्रीमध्ये जाऊन MBA कंप्लीट केली, पूर्ण केली. आणि तिथे तो आता स्वतः एक आपलं व्यवस्थापन म्हणजे स्वतः तो आता पायावर उभा आहे. आणि मला अभिमान वाटतो की ह्या देशामध्ये तो आता, तसं लंडनमध्ये सुद्धा तो आता व्यावसायिक म्हणून काम करतोय. ते एक म्हणजे एक चांगली गोष्ट, चांगला विद्यार्थी. म्हणजे असे अनेक विद्यार्थी आहे म्हणजे ज्यांना मी स्कॉलरशिप पुरवून ते आज सगळ्या देशाची सेवा करतात, परत सगळ्या जगात चमकत आहे. आणि परत जे अजून सुद्धा माझे विद्यार्थी जे इंजिनियर झाले, गव्हर्नमेंट सरकारी नोकरी लागले, ते सुद्धा सांगतात की सर तुम्ही मला जे आता परत लिहायला सांगितलं होतं, परत वाचायला लावलं होतं, म्हणजे लिहिण्याला जे माझ्याकडून म्हणजे आम्ही करवून घेतलं, परत लिहायला आता ते आम्हाला मदत पडली. आणि त्यामुळेच आमचं काम बरं झालं आणि आज आम्हाला सरकारी नोकरी मिळाली. ते ह्यासाठी की लिहिण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी. सो आज ते सरकारी नोकऱ्या उच्च पदावर आहेत, त्याचा पण मला अभिमान आहे. हो. आणि मला आमच्या दर्शकांनाही सांगायला अत्यंत आनंद होतो की रक्तदान श्रेष्ठ दान आपण म्हणतो. तर अनेक वेळा तुम्ही गरजूंना जेव्हा गरज पडली तेव्हा गोव्यातच नाही, गोव्याबाहेरच्याही लोकांना आणि विशेष करून जवानांनाही रक्तदान करण्यामध्ये तुमचा खारीचा वाटा तुम्ही उचललेला आहे. एवढं सगळं क्षेत्र सांभाळत असताना तुम्ही सांस्कृतिक आणि खेळाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मुलांना सहाय्य केलेलं आहे. तर त्याही विषयी आमच्या दर्शकांना अगदी थोडक्यात सांगा. म्हणजे पहिली माझी आता वेळ आली ती मी NCC कॅडेट होता NCC नेव्ही कॅडेट. आणि PS मध्ये मी जेव्हा शिकवत होतो तेव्हा मी द्वितीय वर्ष होतो, तेव्हा एक प्रसंग कारगिल युद्ध घडलं होतं आणि तिथे रक्ताची कमतरता होती. तो मी NCC कॅडेट असल्यामुळे मी स्वतः माझं एक पहिल्या वेळा ते रक्तदान केलं आणि ते रक्त कारगिलला पोचवलं. त्याच्यानंतर जेव्हा इमर्जन्सी गोवा मेडिकल कॉलेज, KLE मध्ये बेळगाव आणि परत फोंड्यामध्ये, मडगावमध्ये अशा हॉस्पिटलमध्ये जेव्हा गरज लागली अशा तेव्हा मी धावून जाऊन त्यांना परत माझं रक्तदान केलं. आणि असं एक प्रकारे 9 वेळा मी रक्तदान केलं. आणि त्याचप्रमाणे आज आमची संस्कृती टिकायला पाहिजे, तर आपल्याला आपली संस्कृती टिकण्यासाठी आपले संस्कार किंवा जे शाळामध्ये वेगवेगळे उपक्रम आपण राबवले पाहिजे. त्यासाठी मी कल्चरल प्रोग्राम किंवा आरत्या म्हणा, श्लोक कॉम्पिटिशन किंवा योगा म्हणा किंवा बाकीचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यांना मी भरघोस असं मदत करतो. परत त्यांना जे सुविधा पाहिजे किंवा ट्रेनर पाहिजे, आणखी काही पाहिजे ते मी मदत करतो. आणि कॉम्पिटिशन घडवून अनेक आम्ही पुरस्कार पण मिळवले आरत्यामध्ये किंवा उत्कृष्ट आमचे आता अनेक विद्यार्थी पण घडलेले आहे.
त्याच्यामध्ये प्रद्युम्न पण, याचा मला अभिमान वाटतो, कारण तो आता एक चांगल्या प्रकारे कलाकार झाला आणि अनेक पदके तो चालवत हो, आहे. हो. आणि तसंच खेळ म्हणजे फिजिकली मेंटली फिट राहण्यासाठी विद्यार्थ्यांना खेळाची अत्यंत गरज आहे. आणि जर फिजिकली मेंटली फिट आहे तरच ते चांगला अभ्यास करू शकतात. म्हणून त्यामुळे त्यांना खेळामध्ये पण मी प्रोत्साहन देतो आणि साहित्य पण पुरवतो. आज अनेक विद्यार्थी आमचे पोलीस झाले, आर्मीमध्ये पण आहे, ते खेळामुळेच, आणि त्यांचा हा खेळाचा प्रवास पुढे त्यांना भविष्य घडवण्यासाठी मदत होते. सो असा प्रयत्न सतत चालू आहे. सगळ्या क्षेत्रात मी भरीव कामगिरी करीत आहे. निश्चितच. आणि भगवंत करो, देव करो, तुम्हाला अशीच ऊर्जा याही पुढे मिळत राहो. आणि मला तर असं खरं सांगावं असं वाटेल आमच्या सगळ्या दर्शकांना की डॉक्टर अशोक प्रियोळकर, आमच्या छोट्याशा प्रियोळ या गावातून आलेलं एक व्यक्तिमत्व, आज फोंड्यामध्ये अतिशय प्रसिद्ध समाजसेवक म्हणून, शिक्षणतज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेतच. असेच व्यक्ती आपल्या समाजामध्ये घडायला हवेत आणि अशाच व्यक्तींची गरज आहे. आज समाजामध्ये छोट्या छोट्या मदतींची, आधाराची गरज असते. जसं सरांनी सांगितलं की कुठेतरी शैक्षणिक सुविधा पुरवल्या, शिष्यवृत्ती दिली आणि आज ती मुलं चमकत आहे, त्यांचं भवितव्य घडलेलं आहे. ती कायम तुमच्याविषयी कृतज्ञता मनामध्ये ठेवून, बाळगून आज समाजामध्ये आपलं काहीतरी योगदान देत आहे. तर निश्चितच या सगळ्यातून आपणही काहीतरी शिकूया. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं योगदान आपणही या समाजसेवेमध्ये देऊया. आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी वार्तालाप केलात, तर खूप बरं वाटलं आपल्याला भेटून. आणि आपलं क्षेत्र, आपलं सगळं जे काही कार्य आहे ते आम्हाला जाणून घेता आलं. समस्त दर्शकांच्या वतीनं आणि गोवा दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.